आपण बघताय एबीपी माझा आणि नगरपालिकेच्या नाक्यावर या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणार आहोत मराठवाड्यातल्या नगरपालिकांच्या नाक्यांवर। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगर परिषदेमध्ये सध्या आघाडीची सत्ता आहे। काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने पालिकेमध्ये आपलं सरकार स्थापन केलंय। पालिकेत काँग्रेस इतकेच नगरसेवक शिवसेनेकडे देखील आहेत। तिथल्या लोकांना त्याबद्दल काय वाटतं याचा आढावा आपण घेणार आहोत, पण पाहूया वाईचं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे। काँग्रेस 9, शिवसेना 9, राष्ट्रवादी 3, एकूण जागा आहेत 21। वैजापूर नगरपालिकेचं हे बलाबल आहे। आणि आता या ठिकाणची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊया वैजापूरच्या नाक्यावर। नमस्कार, मी रवींद्र मुंडे। एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर प्रश्न वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत आणि अर्थात आजचा नाका देखील वेगळा आहे। मी उभा आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिकेच्या नाक्यावरती। इथल्या समस्या काय आहेत आणि कुठल्या समस्यांची सोडवणूक झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सत्ताधारी पक्ष आहे, अर्थात विरोधक देखील आहे आणि या समस्या दावे प्रतिदावे खोडून काढण्यासाठी सामान्य जनता देखील आहे, जी आपल्याला खरं काय आहे ते देखील सांगणार आहे। आपण सत्ताधारी पक्षाकडूनच जाणून घेऊया की नेमकं कुठली कुठली कामं त्यांच्याकडून झालेली आहेत आणि कुठली कुठली कामं व्हायची राहिली आहेत। आणखी मला सांगा की अशी कुठली ठळक कामे आहे की आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही घेऊन जाणार आहात? सर्वप्रथम UID SSMT योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना, वॉटर ट्रीटमेंट प्लांट 12 MLDचं आमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे। मराठवाड्यातली ती पहिली ऑटोमाइज्ड पाणी पुरवठा योजना आहे जी सक्सेसफुली आता सध्या चालू आहे। त्याचबरोबर फायर स्टेशन आहे, फायर ब्रिगेड व्हेकलसह नगर उत्थान योजनेअंतर्गत विविध ओपन स्पेसची डेव्हलपमेंट आम्ही केली आहे। दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीमध्ये डांबरीकरण म्हणा, कॉन्क्रीटची कामं म्हणा, ट्यूबल पोल, स्ट्रीट लाईटची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ही जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यासाठी आम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी घोयगाव येथे साठवण तलाव वाढवून घेतला आणि त्याच्यासाठी नगरपालिका फंडातनं आम्ही 1.5 कोटी रुपये स्वतःच्या खर्चातनं खर्च केले आहेत, जेणेकरून गावाला सुरळीतरित्या 2 महिने पाणी पुरवठा होऊ शकतो, कारण की हा दुष्काळी परिसर असल्यामुळे आम्हाला पाण्याचे नियोजन आधीच करावे लागते। नक्कीच ही झाली पाण्याची सुविधा, पण शिक्षण, आरोग्य असेल किंवा क्रीडांगणाच्या बाबतीत असेल, अशा अनेक इतर सुविधा आहेत, त्या बाबतीत काय स्थिती आहे? समस्या कधी संपत नसतात, परंतु समस्या प्रयत्नाने कमी होऊ शकतात आणि तो प्रयत्न आम्ही गेल्या 5 वर्षापासून करत आलो। गावामध्ये विकास चांगल्या पद्धतीने झालाय। नक्कीच विकासाची सर्व कामे झालीत असं म्हणणं आहे। सगळा विकास झालेला आहे, अगदी कचऱ्याचा असेल, पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल। विकास जर झाला असता तर संत गाडगे महाराज जी योजना महाराष्ट्र शासनाने योजना केली त्याच्यात नंबर फर्स्ट प्राइज का मिळाला नाही नगरपालिकेला? नगरपालिकेमध्ये आम्ही समन्वय याच्यासाठी ठेवतो का करोडो रुपयाचा निधी परत जाऊ नये। एक साधा अर्ज दिला तर ते बाजूला पडेल राहते निधी जर मार्च एंडच्या पहिले खर्च केला नाही तर ते लॅप्स होतं। मग नक्की समस्या भरपूर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे साहेब, आरोग्याच्या दृष्टीने आणि पाणी जे स्वच्छ बोलतात हे स्वच्छ पाणी काही येत नाही वैजापूर शहराला आणि आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात आलेलं आहे। शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा एकदम खालच्या थराचं ते झालेलं आहे, त्याच्यामुळे शाळेत मुलं सुद्धा नाही नगरपालिकेच्या। स्वच्छतेचा असेल किंवा रस्त्यांचा सोयी सुविधांचा प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता प्रश्न असा आहे की स्वच्छतेच्या बाबतीत कर्मचारी आमच्याकडे जेवढे आहेत त्याच्यात आम्ही काम करतो, प्लस आम्ही आता रोजंदारीनी कर्मचारी आमच्याकडे उपलब्ध नव्हते म्हणून रोजंदारीनी कर्मचारी लावले, पण दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे। त्या झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येला स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही जागरूक करून आता सध्या सेग्रिगेशनचं काम चालू आहे, कंपोस्ट पीट चालू आहे, आम्ही प्लास्टिक बॅनवर सुद्धा काम केलंय। काही प्लॅन्ट सुरू व्हायचे बाकी आहेत, पण आजपर्यंत गेल्या 15 वर्षापासून तुम्ही सत्तेमध्ये आहात, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून झाल्या नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे। आरोप हे होत राहतात, परंतु विकास हा गावात जर आपण ज्या पद्धतीने तुम्ही आमचा सर्व्हे करताय त्या पद्धतीने हा कॅमेरा घेऊन आमच्या बरोबर किंवा आम्हाला सोडून गावाच्या नागरिकांना घेऊन, काही पक्षाचे लोक असतात, काही विरोधक असतात, गावात सगळ्या प्रकारचे लोक असतात, परंतु जर तुम्ही गावभर फिरले आणि तुम्ही जर कॅमेरा फिरून बघितला तर विकास निश्चित झालेला, त्याला नाकारता येणार। आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती बरं शहराची? अत्यंत या ठिकाणी जे आहे वैजापूरमध्ये जर हे विरोधीचं म्हणणं असेल का इथं विकास झाला नाही, तर आता वैजापूरचे रस्ते जर तुम्ही बघितले ना, मला तरी वाटतं मराठवाड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात
कोणत्याही ठिकाणी रस्त्याचं काम झालं असं नगरपालिकेने केलं मला नाही वाटत. आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल, नेमके काय काय प्रश्न आहेत बरे इथे? आरोग्याच्या बाबतीमध्ये समजा आरोग्यामध्ये आमच्याकडे कर्मचाऱ्यांची सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो आहे की आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तरी आम्ही रोजंदार आणि कर्मचारी लावून इथं जितकी स्वच्छता करता येईल, स्वच्छतामध्ये नाली असेल किंवा रोड साफसफाई असेल, तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की कर्मचारी लावून आणि रोजंदारीचे कर्मचारी लावून त्यांच्याकडनं साफसफाई करून घेण्याचं. विरोधक जसे बोलताय की समजा की विकासाचे काम झाले नाही, तर मी पहिले हे सांगेल की विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही पहिले त्यांच्या वार्डांना प्रेफरन्स दिला. त्यांच्या वार्डामध्ये तुम्ही जाऊन कॅमेरे लावून तिथं बघू शकता की त्यांच्या वार्डामध्ये सर्वप्रथम कामं झालेले आहे. विकासाची कामं सर्वात जास्त जर झाली असतील तर विरोधकांच्या वार्डामध्ये झालेले आहे. तर मला तरी वाटतं की ते जे म्हणताय की विकास काम झालेलं नाही, तर हा आरोप त्यांचा खोटा आहे. नक्कीच खरं तर सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, हे आपापल्या परीने आपण कसा विकास केलेला आहे हे बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सामान्य लोक पण आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमके इथले मूलभूत प्रश्न काय आहेत, त्या सोयी सुविधांची पूर्तता झाली का नाही हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सगळ्यात मेन युथ पोरांसाठी जे आपलं इंडोर स्टेडियम पाहिजे ते नाही, इथं हेल्थ कॉन्शियस गोष्टी झाल्या पाहिजे. आजकाल लहान लहान व्यक्तींना सुद्धा अटॅक वगैरे येतात, तर हेल्थ कॉन्शियस गोष्टी झाल्या पाहिजे नगरपालिकेच्या. बरं, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला तर माझ्या मते तर नगरपालिकेने जे काही काम केलेले आहेत ते एकदम चांगल्या प्रकारचे आहेत. कुठल्या प्रकारचं त्यामध्ये म्हणजे जे विरोधक बोलतायत ते म्हणजे त्याला तथ्य नाही असं मला वाटतं. बरं, म्हणजे 100% पूर्ण कामं नगरपालिकेची अगदी चांगली झालेली आहे. गुणवत्ता नाहीये सर. माझा वारंवार प्रश्न तो आहे की गुणवत्ता नाही. पाईपलाईन इथं झालेली आहे, 1760 ठिकाणी ती लीक झाली. जे पाईप बसवायला पाहिजे होते ते पाईप बसवले नाही, त्यामुळे आम्हाला पाणी जे प्रमाणात मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. गुणवत्ता आणि दर्जाचा इथे अभाव आहे. नाही, खूप चांगलं काम आहे, तसं काही नाही आहे. खूप चांगलं काम आहे आणि जो काम करतो थोडाफार चुका होणार आहे. जो कामच करीत नाही त्याचा काय बोलायचा विषयच नाही ना. काही काम करतो म्हणून चुका होणार आहे, परंतु खूप चांगलं काम नगरपालिकेचं आहे. आम्हाला या नगरपालिकेच्या कामाचा अभिमान आहे. बरं, काही तरुणाई पण आहे. मला सांगा की क्रीडांगणाच्या बाबतीत असेल, वाचनालयाच्या बाबतीमध्ये पालिकेचे सर्व कामे झालेले आहेत असं वाटते? मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या वैजापूर शहरात अत्यंत दुर्दैवाने सांगावं वाटतं की तरुणांसाठी खेळाचे मैदान या ठिकाणी उपलब्ध नाही. तरुणांना कुठेही या ठिकाणी रस्त्यावर ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी खेळावं लागतं. त्यामुळे चांगले खेळाडू या तालुक्यातून घडत नाहीये, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. तरुण हा उद्याचं भविष्य. विद्यार्थी चांगल्या दशेमध्ये या पालिका प्रशासनानं ज्या शाळा उभारायला पाहिजे होत्या त्या शाळा उभारल्या नाही. त्यामुळे नगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. खाजगी क्षेत्रामध्ये करुणानिकेतन, सेंट मोनिका सारख्या खाजगी शाळेत या नगरपालिकेच्या विद्यार्थी सोयी न दिल्यामुळे आपल्या पालकांना आपले विद्यार्थी त्या शाळेत पाठवावं लागतात. नक्कीच प्रश्न भरपूर आहेत, अर्थात त्याला उत्तर देखील आहेत. मात्र सुज्ञ जनता कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला विरोधकात बसवायचं ही जाणते. तोपर्यंत मला आणि मोहम्मद समीला रजा द्या. आपण भेटूया पुन्हा नव्या नाक्यावरती. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.